माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबईजवळ एका क्रूजवरील कथित ड्रग पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली होती। हाय प्रोफाईल प्रकरणामुळे वानखेडे चर्चेत आले होते। जवळपास महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर आर्यनला जामीन मिळाला होता। पुढे पुराव्याअभावी एनसीबीने आर्यन खानला क्लीन चिट दिली आणि त्याच्या विरोधात चार्जशीट फाईल झाली नाही। या कारवाई दरम्यान आर्यन खानला वाचवण्यासाठी वानखेडे यांनी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला, ज्यामुळे त्यांच्या विरुद्ध सीबीआय आणि ईडीने गुन्हे दाखल केले होते। पण आता नेमकं काय घडलं की समीर वानखेडे यांनी आर्यन खानला पुन्हा कोर्टात खेचले सांगतो। समीर वानखेडे यांनी आर्यन खानवर दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केलाय। वानखेडेंचा आरोप नेमका काय तर आर्यन खानने दिग्दर्शित केलेल्या द बॅस्टर्ड ऑफ बॉलिवूड या वेब सिरीजमध्ये एका विशिष्ट पात्राची वेशभूषा आणि देहबोली ही समीर वानखेडे यांच्याशी मिळती जुळती आहे। या सिरीजमधल्या एका दृश्यामध्ये त्यांची खिल्ली उडवली गेली असून त्यांच्या प्रतिष्ठेचं नुकसान होईल अशा खोट्या, द्वेषपूर्ण आणि बदनामीकारक गोष्टी दाखवण्यात आल्या असं त्यांचं म्हणणं आहे। यासाठीच वानखेडे यांनी शाहरुख खानची रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि नेटफ्लिक्स यांच्याकडनं 2 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देखील मागितली आहे। शिवाय सिरीजच्या प्रसारणावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची देखील त्यांची मागणी आहे। यावर तुमची काय प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा।